मुख्यमंत्र्याच्या नदरेक पॉइंटेड इशू असो हाडूंक सोदता की 7 जूनाक वेदांतान डिक्लेअर केलें की 870 एम्प्लॉइजांक ते रिट्रेंच करतले म्हणून. आनी अशें एक हवा जाली की 2000 एम्प्लॉइजांचो जॉब रिस्कार आहा. आतां हें वेदांतान कित्याक केलें? 13 एप्रिलाक हायकोर्टान एक जजमेंट दिल्लो आहा की पिसुल्ले मायन जंय ते ऑक्शन डोर व्हरताले ते तांचें ट्रान्सपोर्टेशन बंद केलें तांणी इमिजिएटली हो स्टेप घेतलो. तांचे शेअर प्रायसीस अर्द जाले. स्पीकर सर, आतां हांव मुख्यमंत्र्याचे नदरेक हाडूंक सोदतां. मुख्यमंत्र्यान म्हाजें आयकुचें. 5 जुलय 2019 तुवें एक स्टेटमेंट काडला. स्टेटमेंट तुजो असो आहा: द गव्हर्मेंट इन फ्युचर वूड नॉट कोऑपरेट विथ मायनिंग कंपनीज vis-a-vis granting of leases if they do not re-employ 100% of the workforce which they have retrenched since the mining ban which was imposed in February 2018 by the Supreme Court. Speaker sir, मुख्यमंत्री तोच आहा आनी स्टेटमेंट डिनाय करूं येता. म्हजे कडेन स्टेटमेंट तुजो फूल आहा. परतें तुवें अशें म्हणलें, आय एम सेइंग अगेन, if and when Goa's mining leases are alerted again, unless the companies re-employ 100% of the workers who have been retrenched, only then will the government cooperate with them. आता म्हजो पॉइंटेड क्वेश्चन मुख्यमंत्र्याक कसो आहा: वेदांतान जर रिट्रेंचमेंट बंद केलें ना जाल्यार मुख्यमंत्री मायनिंग कॉर्पोरेशन एक्ट मॉडिफाय करतलो, एमेंड करतलो की जी कंपनी 100% गोंयकारांक रिएम्प्लॉय करना तांकां दे आर नॉट एलिजिबल फॉर लायसन्स. होच म्हजो क्वेश्चन आहा. हाजें म्हाका उत्तर दिवचें. देव बरें करूं. गणेश गांवकर. यू डिस्क्वॉलिफाय देम फ्रॉम द ऑक्शन. स्पीकर सर, तुवें स्टेटमेंट कित्याक केलो तो सांगचो पडटलो. स्पीकर सर, डॉक्टर चंद्रकांत शेट्टी, मायकल लोबो, एडवोकेट कार्लोस फेरंग हांच्यांनी हे कॉलिंग एटेन्शन हावजा मुखार हाडलेलें. ताजेर उलयता आसतना बाब विजय सरदेसाय उलयलो, मायकल एडवोकेट कार्लोस दोतोर आनी बाब गणेश गांवकर सगळ्यांचे मायनिंग रिलेटेड वेगवेगळो विशय तेंच्यांनी मांडलो. हांवें डिटेलान वता आसतना की एक्झॅक्टली आमी आत्तां कितें केलां म्हणजे मायनिंग कॉर्पोरेशनच्या विशयाचेर येता तो, बट आत्तां एट प्रेझेंट आमी जी 88 लिजीस आनी रेस्ट ऑल लिजीस हे करपा खातीर कितें कितें केलां तें इन रायटिंगान दिलें. फक्त वेदांताची जी नोटीस काडल्या त्याच्या संदर्भात इट इज कमिंग अंडर द सेंट्रल लेबर डिपार्टमेंट वीच इज इन 15 days. स्टेट लेबर डिपार्टमेंट सेज इज 45 days. सो तांच्या कडेन उलोवप तो विशय एक सुरू आसा वेगळ्या पद्दतीन. रिट्रेचमेंट स्कीम तेंची जी केल्या तिजेर तर मेन हांगासर वेदांताच्याय 2 युनियनां मदीं वेगवेगळो विशय आसा. तांकां एकट्याक रिट्रेचमेंट स्कीम चलता, एकट्याक एम्प्लॉयमेंट थंयच जाय. आनी हे सगळें करता आसतना एक रायटली विशय जो बाब गणेश गांवकर हांच्यांनी जो मांडलो, the government is aware about besides the 88 leases also आमकां हे सुद्दां ऑक्शन प्रोसेसांतल्यानूच वयचें पडटलें. आमकां तोय ऑक्शन प्रोसेस करपा खातीर बिसायड्स 88 leases also we have identified and we are doing that leases. It is तुवें आमी 6 म्हयने जरी म्हटलें जाल्यार प्रॅक्टिकल टायम आमी 3 to 4 months दिला आनी 3 ते 4 म्हयन्याच्या भितरूच हो लीज प्रोसेस कंप्लीट करून लिजीस दिवपाक हांव ताजेर येता. म्हणजे MMDR Act 17A ताजेर मागीर येता. ताज्या पयलीं विजयान एक म्हजो फाटलो स्टेटमेंट काडून दाखयलो आनी तांकां आतां लायसन्सूच दिवं नाका. आमकां अनलेस एंड अंटील कोण तरी जो कोर्ट करून H1 येना तो पर्यंत तांकां जर तूं म्हणजे बार कर तांकां ऑक्शन करून घेवं नाका म्हणटा जाल्यार वीच इज रॉंग. म्हाका दिसता एट प्रेझेंट कॉलिंग एटेन्शन आहा स्पेसिफीक ऑन रिट्रेंचमेंट ऑफ वर्कर्स. बरोबर आसा. तुजो स्टेटमेंट आहा रिट्रेंचमेंट ऑफ वर्कराचेर. जो रिट्रेंच करता तांचे बरोबर आमी कोऑपरेट करचें ना. हांव आतां म्हणटा तें इतलेंच. ना ह्या मायनिंग कंपनीनी कोट्यांनी रुपया केले, हजारांनी कोटी केले. आतां पयर ऑक्शन डोर ट्रान्सपोर्टेशन करून इतले केले. दे कॅन टेक केअर ऑफ वर्कर्स. अवर कन्सर्न इज अबाउट द वर्कर्स. वर्क इट्स नॉट अबाउट रिझम्पशन ऑफ मायनिंग. आमचो कन्सर्न आहा इज वर्कर्स. तूं आन्सर दिता रिझम्पशन ऑफ मायनिंग. हांव म्हणटा रिझम्पशन ऑफ मायनिंग करून स्पीकर सर तेच वर्करांक जॉब मेळटलो म्हणून कित्या वयल्यान? हाऊ डू यू प्रोटेक्ट देम? एंड युअर स्टेटमेंट वॉज अबाउट प्रोटेक्टिंग देम एंड इट वॉज युअर स्टेटमेंट. हे पळय, तेन्ना गव्हर्मेंटाचो स्टँड जो आशिल्लो एक्सटेन्शन ऑफ द लिजीस फॉर द सेम कंपनी आनी तेन्ना आमी त्याच वर्करांक घेवपाचें आमी एक्सटेन्शन दिता हो आमचो स्टँड आशिल्लो. नाव आफ्टर द सुप्रीम कोर्ट डिसिजन आमचो स्टँड आसा आतां ऑक्शन करप
आनी ऑक्शन जर करतले आसत आमच्या लोकल आमकां तूं जशें म्हणटा की जेका लीज मेळटलें ताका ज्या लिजाचेर जे काम करता तांकांच प्रिफरन्स दिवचो हो आमचो अट्टास आसतलो हांव परत सांगता सो कंडिशन तूं घालतलो ऑफकोर्स आमी पळय आमी 100% द गव्हर्मेंट DMG will ask them to give the preference for that worker. That's worker. ask them preference नाही आय एम सेइंग कंडिशन विल इट बी देयर हे स्पीकर सर क्लियर कट एश्युरन्स जाय स्पीकर सर हांव परत एकदा सांगता ना आस्क देम बरे भशेन आमी रिक्वेस्ट करतले ते नाका दिस इज अबाउट कंडिशन स्पीकर सर वी आर डुईंग दीस ऑक्शन अंडर द MMDR Act 2015 ह्या ॲक्टाच्या अंडर आमी ऑक्शन करता सो दॅट अकॉर्डिंग टू दॅट ॲक्ट वी वॉन्ट टू डू द ऑक्शन प्रोसेस आमच्या हातात जी गजाल आसा त्या ती म्हटल्यार वील गिवींग द प्रिफरन्स फॉर दोज वर्कर्स जो आर वर्किंग ऑन दॅट लीज ऑल नॉट ओन्ली द वेदांता बट ज्यो लिजीस आसा तितके जाणां कडेन आमी तो प्रिफरन्स दितले उरता उरलो विशय जो MMDR Act 17A वीच इज एन ऑफ द मायनींग कॉर्पोरेशन आमी मायनींग कॉर्पोरेशन फॉर्म केलां आमचें इंटेंशन आसा की मायनींग कॉर्पोरेशनच्या थ्रू जे इट इज एन R&D चलचें म्हणजे रिसर्च चलचो त्याच बरोबर हितूर प्रोसेस जो आसा ऑक्शनींग आनी बाकीचो हितूर चलचो बट गव्हर्मेंटा कडेन डिफरंट खूब लिजीस आसा त्या खातीर एट प्रेजेंट गव्हर्मेंट अलोन इतकी लिजीस काय चलोवंक शकचे ना त्या खातीर सायड बाय सायड वी आर डुईंग द ऑक्शन्स ऑल्सो आनी बाकीच्यो मायनींग एक्टिविटीज आनी बाकीच्यो ज्यो आसा वील गिव प्रिफरन्स फॉर अवर मायनींग कॉर्पोरेशन ऑल्सो म्हणजे त्या खातीर ह्यो दोनूय एक्टिविटी पॅरलली चलतल्यो त्या खातीर 3 ते 4 म्हयन्या भितर आमी हे ऑक्शन प्रोसेस कंप्लीट करून आतां जो स्पेसिफिकली बाब गणेश गांवकर हांणी जो सांगलो मीनवायल ह्या 3 ते 4 म्हयन्यांचो तांकां आत्तां काडून उडयल्या आमी फाटले फावटी 2012 काडून उडयल्या उपरांत 18 म्हयन्याचें कॉम्पेन्सेशन 50% ऑफ देअर पे तर गव्हर्मेंटान तेन्ना तांकां पे केलें तांकां काडून उडयल्या तेन्ना आत्तां जांकां दिल्या आमी तेजो डेटा जो आसा एट प्रेजेंट ह्या सगळ्या कंपनी कडल्यान काडून उडयला तांचो डेटा सगळ्यांचो कलेक्ट करता आनी बाय टेकिंग ऑल MLAs दोज वर इन मायनींग बेल्ट हांकां एकत्र घेवन फाटले फावटी ज्या पद्दतीत कितें तरी डिसायड केल्लें त्या पद्दतीत तांकां एकदां मायनींग भागांतल्या MLAंक एकदां बरोबर घेवन ताजेर कितें तरी डिसिजन एक घेता आनी नेक्स्ट थिंग उरता उरल्यो ट्रक्स आनी तांची मशिनरीज हाजो तांकां ह्या पिरियडांतलो जो टॅक्स आमकां जो आसा माफ करपा जाय ताजेर एक विचार करता कारण तांकां आमी कामूच दिवचें ना किंवा बंद केल्ल्या कारणान ताचो ट्रक आसतलो मशिनरी आसतली ह्या सगळ्यांचेर ताचो डेफिनेटली आमी विचार करतले एक त्या खातीर सर एकूच वेदांतान डिविडंड दिला 7,668 crore लास्ट फायनान्शियल इयरान ह्या सगळ्या रिट्रेंच्ड वर्करांक 6 म्हयन्यांनी जर चीफ मिनिस्टर मायनींग सुरवात करता ऑक्शन करून 6 म्हयन्यान तांकां पोसपाक कितें जालां वेदांता मरता म्हजो प्रश्न असो आहा आनी ह्यो कंपनीज कोण आहात ह्यो बेजिकली कंपनीज आहात त्यो नॉन प्रोमोटर शेअर्स म्हळ्यार कंपनीज लायक म्युच्युअल फंड्स आनी इंडिविज्युअल शेअर इन्व्हेस्टर्स तांकां तांणी दिल्या गोंयच्या मायनिंगाचेर 7,668 crores गेल्या फायनान्शियल इयरान इफ दे कॅन अफोर्ड टू गिव देम सो मच दे कांट अफोर्ड टू कीप दीस पीपल अलायव्ह फॉर 6 months मायकल सांगता भाजी काडटा हे काडटा कितें भाजी भीक मागपाची गरज ना Government should not act as agent of mining companies. Speaker sir. Be firm. Speaker sir. बाब विजय सरदेसाय सिनियर MLA आसा अनपार्लमेंटरी वर्ड मरता बिरता तेणी वापरचो न्ही. Speaker sir, कंपनी वर्कर मरता कंपनी मेल्यार म्हाका हांव कंपनीचो एजंट न्ही. Speaker sir, कंपनी मरूं हांगासर आसा आनी तेकाच लागून हांवें जें सगळें सांगलां आमी सगळी डिसिजन घेता ती आमी तेकाच लागून घेता म्हणून म्हाजी तुमकां रिक्वेस्ट आसा की आमी जो डॉक्टर शेटयेन जो कॉलिंग एटेन्शन हाडला गव्हर्मेंट इज व्हेरी मच सिरियस त्या खातीर आमी लोकांच्या बद्दल कन्सर्न आसा आनी ज्यो गजाली लोकां खातीर करपाक जाय त्यो प्रिफरन्स दिवन 100% सरकार करतले हे एश्युरन्स हांव हावजाक दिता थँक्यू स्पीकर सर सर ती रिट्रेचमेंट नोटीस बी कितें फाटीं काडपाक आमी तांकां हे कंपनीक सांगूंक शकता आतां तांच्यांनी ऑलरेडी 15 days म्हटलां आमी कंपनी कडेन उलोवन ते वाडोवंक शकता कित्याक कंपनी इज डुईंग व्हेरी वेल तांचो बॅलन्स शीट जर पळयला जाल्यार ती फक्त 15 days दिता कंपनी आमच्या कडल्यान जे कितें करप शक्य तितकें करता डॉक्टर शेटयेंक सांगलेलें आसा म्हाज्या स्वताच्या मतदारसंघानूय स्पिकर सर तितकेच वर्कर आसा म्हाका दिसता ताज्या पेक्षा चड वर्कर कदाचित म्हाज्या एकट्याच्याच मतदारसंघात आसतले म्हाका तांचीय चिंता आसा स्पिकर सर